श्री स्वामी समर्थ स्वामी आहेत या चॅनलवर आपले स्वागत आहे। स्वामी आपल्या सर्व इच्छा पूर्ण करोत ही स्वामी चरणी प्रार्थना आणि आजच्या नवीन व्हिडिओला मी सुरुवात करते। 14 जानेवारी रोजी मकर संक्रांती दिवशी गाईला ही एक गोष्ट खायला द्यावी। आपण मकर संक्रांतीच्या दिवशी करावयाचा एक सोपा आणि प्रभावी उपाय पाहणार आहोत जो तुमचे जीवन बदलू शकतो। जर तुम्ही या दिवशी गाईला एक गोष्ट पूर्ण श्रद्धेने आणि मनापासून खाऊ घातली तर असा चमत्कार घडेल की तुमची गरिबी कायमची संपेल आणि तुमचे घर संपत्ती आणि समृद्धीने भांडार भरून जाईल। हा उपाय तुम्हाला केवळ आर्थिक अडचणीपासून सुटका देईलच त्यासोबत तुमच्या आयुष्यात आनंदही येईल। तर व्हिडिओ कुठेही स्किप करू नका, पूर्ण पहा। चॅनलला सबस्क्राइब करा। मकर संक्रांतीचा सण खूप महत्त्वाचा आहे। हिंदू धर्मात या सणाला खूप महत्त्वाचे स्थान आहे। दरवर्षी सूर्य मकर राशीत प्रवेश करतो तेव्हा हा सण साजरा केला जातो। 2025 मध्ये मकर संक्रांत 14 जानेवारी रोजी साजरी केली जाईल। या दिवशी गंगेत स्नान करणे, दान देणे आणि पूजा करणे याला विशेष महत्त्व आहे। या वर्षी मकर संक्रांतीसाठी गंगेत स्नान करणे आणि दान देण्याचा शुभ मुहूर्त सकाळी 9:03 पासून ते सायंकाळी 5:46 पर्यंत असेल। पूजा आणि आराधना या काळात केलेले दान फायदेशीर ठरेल। दान केल्याने अनेक पटीने जास्त फायदे मिळतात। विशेषतः सकाळी 9 ते 10 या वेळेला महापुण्य काळ म्हणतात। या काळात पूजा केल्याने जीवनात सकारात्मक ऊर्जा येते आणि देवी देवतांचे आशीर्वाद मिळतात। मकर संक्रांतीच्या दिवशी सूर्योदयापूर्वी उठणे, स्नान करणे आणि घर स्वच्छ करणे शुभ मानले जाते। शक्य असल्यास पवित्र नदीत स्नान करा, अन्यथा आंघोळीच्या पाण्यात गंगाजळ टाका। स्नान केल्यानंतर सूर्यदेवाला जल अर्पण करा। सूर्य चालीसा आणि आदित्य हृदय स्तोत्राचे पठण करा। त्यानंतर गरिबांना दान करा, ज्यामध्ये तीळ, गूळ, ब्लँकेट, तूप आणि धान्य इत्यादी दान धर्माचे विशेष महत्त्व आहे। असे म्हटले जाते की या दिवशी दान केल्याने भगवान सूर्यदेव आणि देवी लक्ष्मी दोघांचेही आशीर्वाद प्राप्त होतात। जर तुम्ही हे दान केले तर तुमच्या घरात कधीही अन्न आणि पैशाची कमतरता भासणार नाही। मकर संक्रांतीच्या दिवशी तुम्हाला गाईला एक खास गोष्ट खायला द्यावी लागते। ही गोष्ट आहे गूळ आणि पोळी। या दिवशी सकाळी लवकर उठल्यानंतर आंघोळ केल्यानंतर कोणालाही न सांगता तुम्ही गाईला ताजी पोळी आणि गूळ किंवा भाकरी खायला द्यावी। असे मानले जाते की गाय म्हणजे 33 कोटी देवी देवतांचे निवासस्थान मानले जाणारे ठिकाण आहे। असे म्हटले जाते की जर गायीने या दिवशी तुमच्या हातून ही वस्तू स्वीकारली तर तुमच्या सर्व समस्या संपतात। गाईला गूळ आणि पोळी खाऊ घातल्याने भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी आणि सूर्यदेव यांचे विशेष आशीर्वाद मिळतात। या उपायानंतर तुमच्या आयुष्यात पैशाचा पाऊस पडू लागतो। जर तुमच्या कुंडलीत राहू केतूचा दोष असेल तर तो देखील दूर होतो। या दिवशी ध्यान करण्याचे महत्त्व केवळ आर्थिक समृद्धीपुरते मर्यादित नाही, यामुळे तुमच्या जीवनात शांती आणि सकारात्मक ऊर्जा भरते। मकर संक्रांतीच्या दिवशी काय दान करावे? तांब्याच्या भांड्याचे दान केल्याने सन्मान आणि सरकारी लाभ मिळतो। तुपाचे दान केल्याने आरोग्य सुधारते, देवी लक्ष्मीचा आशीर्वाद मिळतो। काळे तीळ आणि गूळ दान केल्याने कुंडलीतील ग्रहाची स्थिती सुधारते। घरात खिचडी दान केल्याने घरात सुख आणि शांती नांदते। ब्लँकेट आणि मीठ दान केल्याने शनी दोष शांत होतो आणि जीवनातील त्रास दूर होतात। ज्योतिषशास्त्रानुसार या दिवशी केलेले उपाय जीवनात सकारात्मक बदल घडवून आणतात। जर तुम्ही आर्थिक संकटात असाल तर मकर संक्रांतीच्या दिवशी तांदूळ आणि काळे तीळ तांब्याच्या भांड्यात भरा आणि ते गरीब व्यक्ती किंवा ब्राह्मणाला दान करा। असे केल्याने पैशाशी संबंधित समस्या दूर होतात। शास्त्रामध्ये गायीचे वैभव सर्वोच्च मानले गेले आहे। ते हे कोट्यावधी देवी देवतांचे निवासस्थान आहे। मकर संक्रांतीच्या दिवशी गायीला गूळ आणि पोळी खाऊ घातल्याने तुमच्या जीवनातील आयुष्यातील सर्व संकटे दूर होतात। या उपायाने तुमची आर्थिक स्थिती सुधारतेच पण तुमच्या घरात सुख
समृद्धी आणि शांती देखील येते. मकर संक्रांतीच्या दिवशी गायीला चारा दिल्याने त्या व्यक्तीला भगवान विष्णू आणि शालिग्रामचे आशीर्वाद मिळतात. यामुळे तुमचे नवग्रह अनुकूल होतात. जर तुमच्या आयुष्यात राहू केतूचा अशुभ प्रभाव असेल तर तोही संपतो. गायीला चारा देण्याचा हा उपाय केवळ पैशाची कमतरता दूर करत नाही तर जीवनात सकारात्मक ऊर्जा आनंद देखील आणतो. मकर संक्रांतीच्या दिवशी हे उपाय केल्याने व्यक्तीच्या जीवनात आनंद आणि समृद्धी येते आणि त्याला प्रत्येक क्षेत्रात यश मिळते. मकर संक्रांत हा केवळ एक सण नाही तर हा एक आध्यात्मिक प्रसंग आहे जो तुमच्या जीवनात चमत्कारिक बदल आणू शकतो. डिंकाचे लाडू गायीला खायला द्या. म्हणजे जर तुम्हाला तुमचे नशीब वाढवायचे असेल तर गायीला डिंक लाडू खायला घाला. या उपायामुळे तुम्हाला केवळ आर्थिक लाभ होत नाही तर प्रेम आणि शांती देखील मिळते. तीळ आणि पंजिरीचा नैवेद्य खायला द्या. तीळ आणि पंजिरा खाऊ घातल्याने पितृदोष आणि शनिदोष शांत होतात. खिचडीचे दान मकर संक्रांतीला केल्याने घरात समृद्धी आनंद येतो. हा उपाय विशेषतः आर्थिक समस्यांना तोंड देणाऱ्यांसाठी आहे. दान हा या सणाचा सर्वात महत्त्वाचा भाग आहे. जे लोक गायीची सेवा करतात त्यांच्या जीवनात प्रत्येक क्षेत्रात प्रगती होते. जे लोक नियमितपणे गायीला चारा घालतात आणि गोशाळेमध्ये सेवा करतात त्यांच्या आयुष्यात संपत्ती आणि आनंदाची कमतरता नसते. मकर संक्रांतीच्या दिवशी तांब्याची भांडी, काळे तीळ दान करणे अत्यंत शुभ मानले जाते. हे तुमच्या ग्रहदोषांना शांत करते पण तुमच्या आयुष्यात सुख आणि समृद्धी देखील आणते. जर तुम्हाला ग्रहांचा सातीचा त्रास होत असेल तर मकर संक्रांतीच्या दिवशी काळे तीळ, तांदूळ, तूप आणि उबदार कपडे दान करणे अत्यंत शुभ मानले जाते. हे तुमच्या ग्रहदोषांना शांत करते पण तुमच्या आयुष्यात सुख आणि समृद्धी देखील आणते. शनीच्या साडेसातीपासून वाचायचं असेल तर आंब्याच्या भांड्यात काळे तीळ भरून गरिबांना दान करा. यामुळे वाईट परिणामांचा नाश होतो. गायीच्या आशीर्वादाने तुमचे जीवन आनंदाने भरले जाऊ शकते. मकर संक्रांतीच्या दिवशी केलेला हा उपाय तुमच्या पूर्वजांना देखील शांत करतो आणि त्यांचा आशीर्वाद तुमच्या कुटुंबावर राहतो. ते तुमच्या आयुष्यातील प्रत्येक समस्या दूर करण्यास सक्षम आहेत.